नमस्कार, मी भागवत भुते तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू खते म्हणजेच नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू खते याविषयी संपूर्ण आणि सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा. शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला माहीतच असेल की कुठल्याही पिकाच्या वाढीमध्ये जो सर्वात जास्त वाटा असतो तर नत्र म्हणजेच नायट्रोजनचा असतो. आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की वातावरणामध्ये जवळपास 78% इतकं नत्र उपलब्ध आहे. पण हे जे काय वातावरणामध्ये 78% नत्र उपलब्ध आहे, तर हे उपलब्ध असलेलं वातावरणामध्ये नत्र घेण्यासाठी पिकं अक्षम आहेत, म्हणजेच ते पिकं घेऊ शकत नाही. पण पिकाला घेण्यासाठी जो नत्र पाहिजे तर तो नत्र संयुगाच्या रूपामध्ये पाहिजे. तर हाच जो काय संयुगाच्या रूपामध्ये नत्र पिकाला लागत असतो तर तो पुरवण्यासाठी आपण रासायनिक खतांचा वापर करत असतो. पण दिवसेंदिवस रासायनिक खताचा आपण भडीमार वापर करत असल्यामुळे आपल्या जमिनी ह्या खराब होत चाललेल्या आहे. आणि आजकाल देशातील प्रत्येक नागरिक हा आरोग्याविषयी जागरूक होत चालल्यामुळे किंवा जागरूक झालेला असल्यामुळे सेंद्रिय मालाची ही मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे काळाची गरज समजून आपण पिकाला जैविक पद्धतीने नत्र उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जैविक पद्धतीने नत्र उपलब्ध करून देण्यासाठी आपण शेणखताचा वापर करू शकतो किंवा मग हिरवळीच्या खतांचा सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा मग आपण हे नत्र पालापाचोळ्यामार्फत सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकतो. पण शेतकरी बंधूंनो, पालापाचोळा असेल, शेणखत असेल किंवा मग हिरवळीचं खत असेल, यामध्ये जे काय नत्राचं प्रमाण असतं ते फारच कमी असतं. पण आपण पिकाला आवश्यक पाहिजे तेवढं आणि गरजेपुरतं जैविक पद्धतीने नत्र उपलब्ध करून देण्यासाठी आपण जीवाणू खतांचा वापर करून आपण पिकाला हे नत्र उपलब्ध जैविक पद्धतीने करून देऊ शकतो. तर चला आपण सर्वात अगोदर आता समजून घेऊ की जैविक खत म्हणजे काय. तर शेतकरी बंधूंनो, शेतीसाठी उपयुक्त सुप्त अवस्थेमध्ये किंवा जिवंत असलेल्या जीवाणूंचं निर्जंतुक अशा वाहक पदार्थामध्ये केलेले मिश्रण म्हणजे जैविक खत होय किंवा जीवाणू खत होय. शेतकरी बंधूंनो, नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणू खतामध्ये किंवा जैविक खतामध्ये रायझोबियम आणि अजून काही जीवाणू खतांचा समावेश होतो. तर यातील प्रत्येक जीवाणू आपण सविस्तर पद्धतीने समजून घेऊ. चला तर सगळ्यात अगोदर आपण रायझोबियम समजून घेऊ. शेतकरी बंधूंनो, रायझोबियम हा जो काही जीवाणू आहे तर हा जीवाणू सहजीवी कार्यपद्धतीचा जीवाणू आहे. तर हा जीवाणू आपली जी काही द्विदलवर्गीय पिकं आहे म्हणजे डाळवर्गीय पिकं म्हणजेच आपली सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, ही जी काही पिकं असेल ह्या पिकांच्या मुळांवरती गाठी तयार करून नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतो आणि पिकाला नत्र उपलब्ध करून देण्याचं काम करतो. सोबतच रायझोबियमच्या काही प्रजाती सुद्धा आहेत. तर त्यातली कुठली प्रजाती कुठल्या पिकासाठी चालती ही आपण आता सविस्तर पद्धतीने बघू. आता रायझोबियमची जी काही सगळ्यात पहिली प्रजाती आहे शेतकरी बंधूंनो, तर ती प्रजाती रायझोबियम सायसेरी आहे. ही रायझोबियम सायसेरी प्रजाती आपण चवळी असेल, भुईमुग असेल, तूर असेल, मटकी असेल, उडीद असेल, गवार असेल, ताग असेल, धेंचा असेल, हरभरा असेल, या पिकांना आपण रायझोबियम सायसेरी या प्रजातीचा वापर करू शकतो. त्यानंतर आता दुसरी जी प्रजाती आहे शेतकरी बंधूंनो, तर रायझोबियम जापोनिकम ही दुसरी प्रजाती. रायझोबियम जापोनिकम ही प्रजाती आपण फक्त आणि फक्त सोयाबीन या पिकासाठी वापरू शकतो. आता तिसरी जी प्रजाती आहे शेतकरी बंधूंनो, तर ती रायझोबियम लेग्युमिनिसेरम ही प्रजाती आहे. ही प्रजाती आपण वाटाण्यासाठी वापरू शकतो. आणि चौथी जी प्रजाती आहे तर ती चौथी प्रजाती रायझोबियम टायपोली बर्सिम या पिकासाठी आपण ही वापरू शकतो. त्याच्यानंतर पाचवी जी प्रजाती आहे शेतकरी बंधूंनो, तर ती रायझोबियम मेलिलिटी ही प्रजाती आहे. ही प्रजाती आपण मेथी असेल, लसूण असेल यासारख्या पिकांसाठी वापरू शकतो. आणि जी शेवटची आणि सहावी प्रजाती आहे शेतकरी बंधूंनो, तर ती रायझोबियम फॅसिओली ही प्रजाती आपण घेवड्याच्या सर्व प्रकारच्या प्रजातीसाठी आपण याचा वापर करू शकतो. आणि रायझोबियमच्या कुठल्याही प्रजातीचा जर वापर आपण बीज प्रक्रियेसाठी जर करत असाल तर बीज प्रक्रियेसाठी आपण रायझोबियमच्या प्रजातीचा 5 ते 10 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम इतका वापर करू शकतो. आणि जर आपण याला शेणखतातून देत जर असेल तर आपण याचा 1 एकरसाठी 4 किलो इतका वापर करू शकतो. आता दुसरा जो काही नत्र स्थिरीकरण करणारा जीवाणू आहे तर तो आहे अझॅटोबॅक्टर. शेतकरी बंधूंनो, अझॅटोबॅक्टर हा जो काही जीवाणू आहे तर हा जीवाणू असहजीवी कार्यपद्धतीचा जीवाणू आहे. हा काही जीवाणू पिकांच्या मुळांवरती गाठी तयार करत नाही.
हा जीवाणू काही रसाने स्त्रावतो. या स्त्रावलेल्या रसायनामुळे आपली जी काही पिकं आहे यांची उगवण शक्ती चांगली होते आणि पिकाच्या वाढीसाठी सुद्धा यांचा हातभार लागतो. आता जवळजवळ प्रति हेक्टरी हा जो काही जीवाणू आहे तर प्रति हेक्टरी जवळजवळ 15 ते 20 किलो इतकं नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतो. आणि जी काय आपली एकदल वर्गीय पीक आहे यामध्ये मग आपलं गहू असेल, त्यानंतर मध्ये बाजरी असेल, ज्वारी असेल, यासारख्या पिकांमध्ये हा खूप चांगल्या पद्धतीचा कार्य करतो आणि यांच्यासाठी सुद्धा याची शिफारस केलेली आहे. आणि ह्या जर जीवाणूची आपण बीज प्रक्रिया केली किंवा मग आपण शेणखतातून मिसळून यासारख्या पिकांना जर दिलं तर जवळजवळ 15 ते 20% आपल्या उत्पादनात वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. आता याचा जर आपल्याला वापर जर करायचा असेल तर याचा सुद्धा आपण बीज प्रक्रियेसाठी 5 ते 10 किलो बियाण्यासाठी आपण 250 ग्राम इतका आपण बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकतो. आणि शेणखतातून जर देत असेल तर शेणखतातून आपण एकरी याचा 4 किलो इतका वापर करू शकतो. आणि तिसरा जो काही नत्र स्थिरीकरण किंवा नायट्रोजन स्थिरीकरण करणारा जीवाणू आहे तर शेतकरी बंधूंनो तो आहे ॲझोस्पेरिलियम. शेतकरी बंधूंनो हा जो काय ॲझोस्पेरिलियम जीवाणू आहे तर याची जी वाढ आहे ती जमिनीमध्ये स्वतंत्रपणे होते. आता याची वाढ जमिनीमध्ये स्वतंत्रपणे होत असल्यामुळं काय होतं की हा जीवाणू काय करतो, वातावरणातील जे काही नत्र आहे तर ते पिकाला उपयोगी होईल अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं काम करतो. आणि उपलब्ध स्वरूपातील नत्र पिकं जमिनीतूनच शोषून घेण्याचं काम करतात. आता याचा जर आपण जमिनीमध्ये जर वापर करत असेल तर याचा आपण वापर जी काही आपली गहू असेल, ऊस असेल, सोबतच मका असेल, ज्वारी, बाजरी असेल यासारख्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. आणि याचा जर वापर आपण करत असेल तर जवळजवळ प्रति हेक्टरी आपल्याला 20 ते 40 किलो इतकं नत्र आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध झालेले किंवा स्थिर झालेलं मिळतं. आणि आपल्या उत्पादनामध्ये जवळजवळ 20% वाढ झालेली मिळते. आणि याचा जर वापर आपण बीज प्रक्रियेसाठी जर करत असेल तर बीज प्रक्रियेसाठी याचा वापर आपण करत असताना 250 ग्राम इतका वापर आपण याचा 5 ते 10 किलो बियाण्यासाठी बीज प्रक्रियेसाठी करू शकतो. आणि जे काय आपण जर शेणखतातून देत जर असेल तर शेणखतातून देत असताना आपण याचा एकरी 4 किलो इतकं प्रमाण वापरावं. आणि चौथा व शेवटचा जो काय नत्र उपलब्ध करून देणारा जीवाणू खत आहे किंवा जैविक खत आहे तर ते आहे ॲसिडोबॅक्टर. शेतकरी बंधूंनो ॲसिडोबॅक्टर हे जे काही जीवाणू खत आहे ना तर हे जीवाणू खत ज्या पिकांमध्ये साखर असते अशा पिकांच्या वाढीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. आणि हा जो काही जीवाणू आहे ना तर हा जीवाणू आंतरप्रवाही जीवाणू आहे. हा काय करतो की जी काय आपली पिकांची मुळं असतात तर यांना चिरून त्यांना नत्र उपलब्ध करून देण्याचं काम करतो. आता याचा जो फायदा आहे ना तर तो जास्तीत जास्त चांगला आपल्याला ऊस या पिकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि ऊस या पिकामध्ये जर आपल्याला याचा वापर करायचा असेल तर ज्यावेळेस आपण ऊसाच्या बेण्याची लागवड करतो किंवा त्यावेळेस आपण काय करायचं की बीज प्रक्रिया करत असताना 100 लिटर पाण्यामध्ये 2 किलो ॲसिडोबॅक्टर टाकून त्याला आपण 10 ते 15 मिनिटं याच्या बेण्याला ह्या पाण्यामध्ये बुडवून आपण त्याची नंतरमध्ये लागवड करू शकतो. आशा करतो ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. चला भेटूया पुढच्या भागात. जय जवान, जय किसान.